Hello student, in previous lecture we had learned potato part first. In that we had seen some points of potatoes like local name, family, botanical name, origin, economic importance, different varieties of potato crop and some research station of potato crop and ecology. Today we are seeing the potato part second. The planting method of potato is furrows. We have to plant our potato tubers into the furrows. Planting time in Maharashtra, potato is mainly grown in Kharif and Rabi seasons. Kharif and Rabi seasons. Okay. The Kharif season कधी असतो? Kharif season we have to plant potato crops in June and July months. कधी असतो खरीप सीझन? खरीप सीझन इज नथिंग बट द रेनी सीझन. जून जुलैला आपण तेव्हा पोटॅटोजचं प्लांटिंग करू शकतो. आता कुठल्या रिजनमध्ये, आता आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करतो, आपण इंडियाचा विचार करत नाही आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये खरीप सीझनमध्ये जून जुलैमध्ये कोणत्या एरियाजमध्ये आपण प्लांटिंग करू शकतो? तर सातारा अँड अहमदनगर डिस्ट्रिक्ट. अँड रब्बी सीझन वी हॅव टू प्लांट पोटॅटोज इन ऑक्टोबर टू नोव्हेंबर इन पुणे अँड नाशिक डिस्ट्रिक्ट. ओके. Planting method furrows. Planting time Kharif and Rabi. Kharif that means rainy season, Rabi that means winter season. Okay. The next point is seed selection or set selection of potatoes. Seed selection or set selection of potatoes. This is important short note for our board exam. The first point is potato propagated by means of tubers. Okay. पोटॅटो प्रोपॉगेटेड बाय मीन्स ऑफ ट्यूबर्स. आता प्रोपॉगेशनचा अर्थ, आपण बायोलॉजीचे सगळे स्टुडंट आहात, प्रोपॉगेशनचा अर्थ आपल्याला माहिती आहे. प्रोपॉगेशन कोणकोणत्या वेजनी होतं? प्रोपॉगेशन कुठल्या वेजनी होतं? फर्स्ट वेज असतो बाय सीड, नेक्स्ट असतो बाय लीफ, नेक्स्ट असतो बाय स्टेम. ठीक आहे. हे 3 प्रोपॉगेशन मीडियाज आहेत. त्यामधलं पोटॅटो प्रोपॉगेशन कशाने होतं? पोटॅटो इज प्रोपॉगेटेड बाय मीन्स ऑफ ट्यूबर्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की ट्यूबर्स म्हणजे काय? जे बटाटे आपण ॲज अ सीड म्हणून वापरणार आहे. बटाट्याचे सेपरेट सीड येत नाहीत. बटाटाच आपल्याला ॲज अ सीड म्हणून यूज करायचा असतो. अशा बटाटाजना किंवा अशा पोटॅटोजना आपण काय म्हणतो? ट्यूबर्स म्हणतो. ओके. पोटॅटो प्रोपॉगेटेड बाय मीन्स ऑफ ट्यूबर्स. नेक्स्ट पॉईंट, कसं असायला पाहिजे तुमचं सीड? मग ट्यूबर शुड बी ट्रू टू ट्रू टाईप ऑर जेनेटिकली प्युअर. ओके. कसे असायला पाहिजे? ते ट्रू टाईप असायला पाहिजेत, म्हणजे अगदी जेनेटिकली प्युअर पाहिजे. त्याच्यामध्ये वाईल्ड किंवा कोणत्याही वेगळ्या प्रकारच्या व्हरायटीचं कॉम्बिनेशन नको आहे. पोटॅटोज कसे पाहिजे? जेनेटिकली प्युअर. पोटॅटो शुड बी जेनेटिकली प्युअर ऑर ट्रू टू ट्रू टाईप पाहिजेत. ओके. नेक्स्ट पॉईंट, इट शुड बी फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसिजेस. आपण जर चांगलं पेरलं तर आपल्याला उत्पादन चांगलं येणार आहे. ओके. इट शुड बी फ्री फ्रॉम, कसे ट्यूबर्स पाहिजेत? ट्यूबर्स दॅट मीन्स सीड्स ऑफ पोटॅटोज. कसे सीड्स पाहिजेत आपल्याला पोटॅटोचे? कसे ट्यूबर्स हवेत? दॅट शुड बी फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसिजेस. नेक्स्ट पॉईंट, इन महाराष्ट्र सीड पोटॅटोज दॅट मीन्स ट्यूबर्स should be brought from Shimla region for planting. Okay. In Maharashtra seeds of potatoes किंवा ट्यूबर्स आपण ब्राउट करतो, परचेस करतो किंवा आणतो. कुठून आणतो? शिमला रिजन फॉर प्लांटिंग. आता शिमलामध्ये काय आहे? सेंट्रल पोटॅटो रिसर्च स्टेशन. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके. कशासाठी आपण तिथून कॅरी करणार आहे पोटॅटोज? का? कारण ते कसे असणार आहेत? तिथं जेनेटिकली प्युअर असणार आहेत. ओके. नेक्स्ट पॉईंट, इट शुड बी हेल्दी. तुमचे जे पोटॅटो ट्यूबर्स असणार आहेत ते कसे पाहिजेत? हेल्दी पाहिजेत. इट शुड बी हेल्दी, वेल मॅच्युअर्ड अँड युनिफॉर्म इन साईज. ओके. कसे हवेत? हेल्दी हवेत, वेल मॅच्युअर्ड, मॅच्युरिटी कंप्लीट झालेली पाहिजे आहे. अर्ली मॅच्युरिंग असेल तर ते आपल्याला प्रोडक्शन यील्ड देणार नाही आहे. ओके. अँड युनिफॉर्म इन साईज. साईजमध्ये कसे पाहिजेत? युनिफॉर्मच पाहिजेत. आता बघा पोटॅटोजमध्ये 3 साईज असतात. स्मॉल साईज असतं, मीडियम साईज असतं आणि बिग साईज असतं. जर तुम्ही नवीन प्लांटिंग करताय तर एकतर तुम्ही मीडियम साईजचेच सगळे पोटॅटोज घ्या प्लांटिंगला, किंवा बिग साईजचेच घ्या किंवा स्मॉल साईजचेच घ्या.
पण ते कसे पाहिजेत, युनिफॉर्म इन साईज. नाहीतरी 2-3 किलो तुम्ही स्मॉल साईजचे घेतलाय, 5-6 किलो तुम्ही मीडियम साईजचे घेतलाय, असं नको आहे. जेव्हा आपण प्लांटिंग करणार आहे नवीन पोटॅटोजचं, तेव्हा आपले पोटॅटो ट्यूबर्स हेल्दी हवेत, वेल मॅच्युअर्ड हवेत आणि युनिफॉर्म इन साईज हवेत. ते कुठून मोस्टली तुम्ही घेऊ शकता, शिमला रिजनमधून घेऊ शकता. ते कसे हवेत, फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस. ते कसे हवेत, जेनेटिकली प्युअर हवेत. आणि पोटॅटो प्रोपॉगेशन आपण कशाने करतो, बाय मीन्स ऑफ ट्यूबर्स. हे फिलिंग द ब्लँक इम्पॉर्टंट आहे. पोटॅटो प्रोपॉगेटेड बाय मीन्स ऑफ ट्यूबर्स. ओके. सीड सिलेक्शनचा रिमेनिंग पार्ट बघा, कंटिन्यू आहे ही शॉर्ट नोट पुढं. ओके. ईच ट्यूबर म्हणजे प्रत्येक जो तुम्ही बटाटा ॲज अ सीड पेरणीसाठी वापरणारा आहे, ठीक आहे, सोईंगसाठी वापरणार आहे, ईच ट्यूबर शुड हॅव, त्याला असलेच पाहिजेत, काय असले पाहिजेत, 2 to 3 स्प्राउटेड बर्ड्स. 2 to 3 स्प्राउटेड बर्ड्स म्हणजे जो आपण बटाटा ॲज अ सीड म्हणून यूज करणार आहे त्याला काय पाहिजे, 2 to 3 स्प्राउटेड बर्ड्स. आता इथे तुम्हाला मी एक इमेज दाखवली आहे बघा. ह्या इमेजमध्ये तुम्हाला स्प्राउटेड बर्ड्स दिसतील, ठीक आहे. हे काय आहेत, स्प्राउटेड बर्ड्स. आता मी जिथं कर्सर आहे तिथं किती स्प्राउटेड बर्ड्स आहेत, ह्या पोटॅटोला 2 आहेत. ह्याच्या मागच्या साईडला एक पोटॅटो दिसतो, ह्याला किती स्प्राउटेड बर्ड्स आहेत, 3 स्प्राउटेड बर्ड्स आहेत. क्लिअर. असे जर स्प्राउटेड बर्ड्स असतील, जेव्हा तुमच्या पोटॅटोजना असे स्प्राउटेड बर्ड्स येतील तेव्हाच तुम्ही ते ॲज अ सीड म्हणून यूज करू शकता. ओके. मग फर्स्ट कंडिशन काय आहे त्यांची, जेव्हा आपण ते सीड म्हणून यूज करणार आहे, जर त्याला स्प्राउटेड बर्ड्स नसतील तर 50% पण चान्स नाही आहे की ते उगवून येईल, ठीक आहे. ईच ट्यूबर शुड हॅव 2 to 3 स्प्राउटेड बर्ड्स. ओके. नेक्स्ट पॉईंट, आता मी तुम्हाला साईजेस सांगितल्या. तर मीडियम टू बिग साईज ट्यूबर शुड बी युज्ड फॉर प्लांटिंग. कसे, कुठल्या साईजचे, 3 साईजचे ट्यूबर्स असतात. कुठले, स्मॉल, मीडियम अँड बिग. त्याच्यामध्ये आपल्याला कुठले मोस्टली यूज करू शकता तुम्ही, मीडियम टू बिग साईज्ड ट्यूबर शुड बी युज्ड फॉर प्लांटिंग. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे, जर मीडियम साईज पोटॅटो असेल तुमच्याकडे ॲज अ फॉर सोईंग पर्पज, तर तेव्हा काय करणार, मीडियम साईज्ड ट्यूबर आर प्लांटेड होल. ह्याचा अर्थ काय, मीडियम साईज जेव्हा तुमचं पोटॅटो ट्यूबर असेल तेव्हा तुम्ही अख्खाच्या अख्खा 2 ते 3 स्प्राउटेड बर्ड्स असणारा तो ट्यूबर तुम्ही अख्खाच्या अख्खा सॉईलमध्ये सो करू शकता. कधी, जेव्हा तो मीडियम साईजचा असेल तेव्हा. ओके. व्हाईल बिग साईज्ड ट्यूबर कट इन टू द पीसेस. जर तुमचा तो पोटॅटो आकाराने मोठा असेल तेव्हा काय करायचं आहे आपल्याला, व्हेन बिग साईज्ड ट्यूबर देन दॅट ट्यूबर कट इन टू द पीसेस. आता पीसेसमध्ये तो कट करायचा आहे. आता बघा, ईच पीस अबाउट 30 ग्रॅम इन वेट. तो प्रत्येक पीस आहे हा किती वेटचा असायला पाहिजे, 30 ग्रॅम इन वेट अँड हॅविंग 2 to 3 स्प्राउटेड बर्ड. ही सेकंड कंडिशन आहे. ओके. बघा इथे तुम्हाला एक इमेज शो करते मी. आता हा जो पोटॅटो आहे हा कसा आहे, बिग साईज्ड पोटॅटो आहे. हा बिग साईज्ड पोटॅटो आपण अख्खा लावणार नाही आहे. हा बिग साईज्ड पोटॅटो वी हॅव टू कट इन टू द पीसेस. आता पीसमध्ये कट करायचं आहे, पण कंडिशन काय आहे, पीसमध्ये कट करताना ईच पीस अबाउट 30 ग्रॅम इन वेट. 30 ग्रॅम वेट तरी एका पीसचं कमीत कमी असायला पाहिजे. अँड ऑल्सो, फक्त वेट तेवढं असून उपयोग नाही आहे, अँड ऑल्सो दॅट ट्यूबर हॅविंग 2 to 3 स्प्राउटेड बर्ड. जर स्प्राउटेड बर्डच नसेल तर तुम्ही पेरल्यानंतर उगवूनच येणार नाही आहे ते, ठीक आहे. जेव्हा तुम्ही बिग साईज पोटॅटो असतो तेव्हा बिग साईज पोटॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे इन टू द पीसेस. प्रत्येक पीसचं वेट किती पाहिजे, 30 ग्रॅम पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या पीसवरती, त्या कट केलेल्या पीसवरती 2 ते 3 स्प्राउटेड बर्ड्स पाहिजेत. अशा प्रकारेच आपल्याला बिग साईज पोटॅटो कट करून लावायचे आहेत. आणि जर आपलं मीडियम साईज पोटॅटो आपण सोईंगसाठी वापरणार असेल तर प्रश्नच नाही. फक्त तेव्हा काय कंडिशन असणार आहे, 2 ते 3 स्प्राउटेड बर्ड्स पाहिजेत आणि होल पोटॅटो आपण काय करू शकतो, पेरू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे सीड रेट. आता सीड रेटमध्ये बघा, जेव्हा होल ट्यूबर पेरणार आहे आपण, होल ट्यूबर अख्खाच्या अख्खा बटाटा जेव्हा पेरणार आहे, कुठल्या साईजचा आपण अख्खाच्या अख्खा बटाटा पेरणार आहे, मीडियम साईजचा पेरणार आहे. ओके. जेव्हा होल ट्यूबर आपण प्लांट करणार आहे तेव्हा आपला सीड रेट असणार आहे नियर अबाउट 15 to 22.5 क्विंटल पर हेक्टर. 15 ते 22.5 क्विंटल पर हेक्टर. आता हे होल ट्यूबर्स आहे म्हणजे कुठल्या साईजचे तुमचे ट्यूबर्स असणार आहेत, मीडियम साईजचे असणार आहेत. ओके. सेकंड सीड रेट आहे कट ट्यूबर्स.
कट ट्यूबर्स म्हणजे इथं तुमचं कुठली साईज असणार आहे पोटॅटोची, बिग साईज असणार आहे. ओके, बिग साईज पोटॅटो वी हॅव टू कट इन टू द पीसेस. ओके, कट ट्यूबरचं सीड रेट किती असणार आहे, थोडाफार त्याच प्रमाणात आहे, 15 to 20 क्विंटल पर हेक्टर. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे स्पेसिंग. स्पेसिंग बघा आता कसं आहे इथं, 35 to 45 सेंटीमीटर इन टू 15 to 22.5 सेंटीमीटर. ओके, हे फर्स्ट जे आहे स्पेसिंग 35 to 45 सेंटीमीटर, दिस स्पेसिंग इज इन बिटवीन रो टू रो. ओके, and second spacing indicates the distance between plant to plant. क्लिअर. जे फर्स्ट स्पेसिंग असतं दॅट स्पेसिंग रो टू रो. आता हे 2 ओळींमधलं अंतर, पिकांच्या 2 ओळींमधलं अंतर तुम्ही 35 सेंटीमीटरपासून 45 सेंटीमीटरपर्यंत कितीही ठेवू शकता. सपोज एखाद्या शेतकऱ्याला वाटलं दोन्ही फरोजमध्ये, दोन्ही सऱ्यांमध्ये 40-40 सेंटीमीटर अंतर असावं, दोन्ही पिकांच्या ओळींमध्ये 40-40 सेंटीमीटर अंतर असतं, ठेवू शकता, नो प्रॉब्लेम. दोन्ही पिकांच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला वाटलं 20-20 सेंटीमीटर अंतर ठेवू शकता. तुम्ही 15 ते 22.5 ह्यामध्ये कुठलेही सेंटीमीटर अंतर तुम्ही कॅरी करू शकता बिटवीन प्लांट टू प्लांट. आणि इथं 35 ते 45 सेंटीमीटरमध्ये कोणतंही तुम्ही डिस्टन्स कॅरी करू शकता बिटवीन 2 रोज. नेक्स्ट आहे सीड ट्रीटमेंट. दिस इज अगेन VIMP शॉर्ट नोट फॉर अवर बोर्ड एक्झाम. सीड ट्रीटमेंट of potatoes. First seed treatment is 1% thiourea treatment. नवीन आहे, पहिल्यांदाच आपण हे ऐकतोय. ओके, 1% thiourea treatment. बघा ह्याच्यामध्ये this treatment is given to break the dormancy of tuber. ट्यूबर्सची जी डॉर्मन्सी पिरियड आहे ह्या ट्रीटमेंटमुळे काय होणार आहे, तो ब्रेक होणार आहे. किस खुशीमध्ये द्यायची ही ट्रीटमेंट आपल्याला, दिस ट्रीटमेंट इज गिवन टू ब्रेक. काय ब्रेक करायचं आहे आपल्याला, डॉर्मन्सी ऑफ ट्यूबर्स व्हेन दे आर टू यूज्ड बिफोर रेस्टिंग पिरियड ऑफ 2.5 to 3 months. ओके, त्याचा जो रेस्टिंग पिरियड आहे त्या रेस्टिंग पिरियडच्या आधीच आपल्याला ते जर सोईंग पर्पजसाठी वापरायचं असेल तर आपल्याला कोणती ट्रीटमेंट द्यायची आहे, 1% thiourea treatment. Second point in that, the tubers are dipped in 1% thiourea solution for 1 hour before planting. ओके, थायोयुरियाच्या सोल्युशनमध्ये कधी डीप करून ठेवायचं आहे, 1 hour बिफोर प्लांटिंग. ट्यूबर्स जे आहेत हे थायोयुरियाच्या सोल्युशनमध्ये डीप करायचे आहेत 1 hour बिफोर प्लांटिंग. ही ट्रीटमेंट देण्याची वे आहे. कशासाठी ट्रीटमेंट द्यायची आहे, टू ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ ट्यूबर्स. ओके, नेक्स्ट ट्रीटमेंट आहे लाईट ट्रीटमेंट. ओके, लाईट ट्रीटमेंटमध्ये वी हॅव यूज्ड द डिफ्युज्ड लाईट. द ट्यूबर्स आर स्प्रेड इन अ थिन लेयर इन अ कूल प्लेस. बघा आपल्याला कसं ट्रीटमेंट द्यायची आहे. जे ट्यूबर्स आहेत पेरणी करण्याच्या पूर्वी आपण आता हे काढले बाबा, हे आपण पोटॅटोज आता ॲज अ सीड म्हणून यूज करणार आहे. ठीक आहे, हे ट्यूबर्स वी हॅव टू स्प्रेड इन अ thin layer in a cool place and exposed to diffused light. काय एक्सपोज करायचं आहे, डिफ्युज्ड लाईट. डिफ्युज्ड लाईटचं एक सिम्पल एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. क्लाउडी वेदर आहे, सपोज ॲटमॉस्फिअरमध्ये क्लाउडी वेदर आहे, खूप सारं क्लाउडी वेदर आहे आणि दुपारच्या 11-12 किंवा 1 वाजले आहे. ठीक आहे, तर तेव्हा जी सन लाईट आपल्यापर्यंत येते, ओके, दॅट इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ डिफ्युज्ड लाईट. आता हे नॅचरल डिफ्युज्ड लाईटचं एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. असंच आपण आर्टिफिशियल डिफ्युज्ड लाईट पण तयार करू शकतो. ओके, डिफ्युज्ड लाईट म्हणजे काय की डायरेक्ट सनरेज कोणत्याही गोष्टीवरती आपल्याला पास करायचे नाही आहेत किंवा डायरेक्ट कोणतेही आर्टिफिशियल लाईटचे रेज डायरेक्ट कोणत्याही गोष्टीवरती पास करायचे नाही आहेत. आपल्याला ते रेज काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ओके, द ट्यूबर्स आर स्प्रेड इन अ थिन लेयर. बघा ट्यूबर्स पहिल्यांदा थिन लेअरमध्ये स्प्रेड करायचे आहेत. कुठे, इन अ कूल प्लेस अँड एक्सपोज्ड टू द डिफ्युज्ड लाईट. ओके, नेक्स्ट पॉईंट, दिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर स्प्राउटिंग ऑफ ट्यूबर्स. कशासाठी द्यायचं आहे आपल्याला, हे आपण आर्टिफिशियली त्यांना एन्करेज करतोय. कशासाठी, फॉर द स्प्राउटिंग म्हणजे काय, नवीन कोंब येण्यासाठी आपण काय करतोय, आर्टिफिशियली आपण त्यांना इन्क्रीज करतोय. दिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर स्प्राउटिंग ऑफ ट्यूबर्स, बेटर जर्मिनेशन अँड अर्ली मॅच्युरिटी.
ओके, 3 पर्पज आहेत. त्यामधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज आहे ह्या ट्रीटमेंटचा स्प्राउटिंग ऑफ ट्यूबर्स, अर्ली स्प्राउटिंग आर्टिफिशियली आपण त्यांना प्रोव्हाइड करतोय. नेक्स्ट आहे बेटर जर्मिनेशन अँड नेक्स्ट आहे अर्ली मॅच्युरिटी. ह्या 3 पर्पजसाठी आपण कोणती ट्रीटमेंट देणार आहे? लाईट ट्रीटमेंट. ओके, नेक्स्ट थर्ड सीड ट्रीटमेंट आहे फंगिसाईड ट्रीटमेंट. ओके, फंगिसाईड म्हणजे काय? द केमिकल सबस्टन्स विच किल द फंगल पॅथोजन इज नथिंग बट द फंगिसाईड. ओके, मग कोणतं फंगिसाईड यूज करायचं आहे आपण बघा. दिस ट्रीटमेंट इज युजली गिवन टू कट ट्यूबर्स टू अवॉइड द डिकेइंग बाय सॉइल मायक्रोऑर्गॅनिझम आफ्टर सोईंग. ओके, ठीक आहे. आपण 2 साईजचे पोटॅटो प्लांटिंगसाठी यूज करत होतो, मीडियम आणि बिग. त्याच्यामधला बिग साईज जो पोटॅटो होता तो आपण काय करत होतो? पेरणी करण्याच्या पूर्वी, सोईंग करण्याच्या पूर्वी वी हॅव टू कट इन टू द पीसेस. ओके, जेव्हा आपण ते कट करणार आहे ट्यूबर्स, आणि कट केलेले ट्यूबर्स जेव्हा आपण मातीमध्ये पेरणार आहे, जमिनीमध्ये सॉईलमध्ये पेरणार आहे, ठीक आहे, तर तेव्हा काय होणार आहे? जो कट केलेला पोर्शन आहे त्याचा जो फ्लेश आहे पोटॅटोजचा, त्याला काय होणार आहे? सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझमनं 100% त्याला काय होणार आहे? फंगस फॉर्मेशन होणार आहे. ओके, आणि ही फंगस फॉर्मेशन होऊ नये, डिकेइंग, कुजायला ते कट केलेलं पोटॅटो चालू होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू ट्रीट विथ द फंगिसाइड. ओके, देन सेकंड पॉइंट, कट ट्यूबर्स आर डिप्ड इन 0.2% बाविस्टीन. बघा, 0.2% बाविस्टीन और डायथेन झेड 77, डायथेन झेड 78 सोल्यूशन फॉर 5 to 10 minutes. कट ट्यूबर्स आपल्याला कशामध्ये डीप करायचे आहेत? 0.2% बाविस्टीन सोल्युशनमध्ये डीप करायचे आहेत, किंवा डायथेन झेड 78 सोल्युशनमध्ये आपल्याला ते डीप करायचे आहेत. किती वेळ डीप करायचे आहेत? 4 तास, 5 तास नाही, फक्त 5 to 10 minutes. ओके, कशासाठी द्यायची आहे ही ट्रीटमेंट? कट ट्यूबर्सला सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझममुळे कट ट्यूबर्स आपण जे पेरणार आहे ते कुजू नयेत म्हणून आपल्याला काय करायचे आहे? फंगिसाईड ट्रीटमेंट द्यायची आहे. त्याला फंगल पॅथोजननी अटॅक करू नये म्हणून आपण काय ट्रीटमेंट देणार आहे? फंगिसाईड ट्रीटमेंट देणार आहे. ओके, ह्या 3 ट्रीटमेंट महत्त्वाच्या आहेत आपल्या बोर्ड एक्झामसाठी. कुठली? 1% थायोयुरिया ट्रीटमेंट, सेकंड वन इज अ लाईट ट्रीटमेंट, थर्ड वन इज अ फंगिसाईड ट्रीटमेंट. ओके, क्लिअर? नेक्स्ट मॅन्युरिंग ऑफ पोटॅटो. मॅन्युरिंगमध्ये बघा, ऑलरेडी हा पॉईंट आपण कव्हर केलेला आहे प्रिपरेशन ऑफ लँडमध्ये. 25 to 35 cartloads FYM per hectare is added in soil at the time of preparation of land. ओके, जेव्हा आपण लँड प्रिपरेशनची प्रिव्हियस लेक्चरमध्ये जेव्हा शॉर्ट नोट बघितलेली होती तेव्हा आपण हे पॉईंट बघितला होता. क्लोड क्रश केल्यानंतर आपण काय करतोय? आपल्या फील्डमध्ये काय ॲड करतोय? 25 to 35 cartloads FYM per hectare. नेक्स्ट आहे फर्टिलायझर डोस ऑफ पोटॅटो. तर फर्टिलायझर डोस बघा पोटॅटोचा किती आहे? 100:100:60 NPK kg per hectare. ओके, NPK kg per hectare. आता हा डायरेक्ट डोस आपल्याला द्यायचा नाही आहे. आता आउट ऑफ दिस 3/4 क्वांटिटी ऑफ N अँड कम्प्लीट डोस ऑफ P and K गिवन ॲज अ बेसल डोस ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग. ओके, आता ह्या 100मधला आपल्याला 3 पार्ट आपल्याला द्यायचा आहे. 75 kg आपल्याला इथं काय करायचं आहे? N द्यायचा आहे. आता 100 kg N तुम्हाला थ्रू आउट 3 महिन्यांमध्ये त्या पोटॅटोच्या लाईफ पिरियडमध्ये आपल्या पोटॅटो क्रॉपला लागणार आहे 100 kg N. हा 100 kg N एकदम द्यायचं नाही आहे, ह्याच्यातलं आपल्याला किती द्यायचं? 75 kg N अँड फुल डोस ऑफ P and K इज गिवन ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग. तर राहिलेला जो डोस आहे नायट्रोजनचा तो कधी द्यायचा? द रिमेनिंग 1/4 क्वांटिटी ऑफ नायट्रोजन इज गिवन ॲट 25 days आफ्टर प्लांटिंग. ओके, जो काही 1/4 राहिलेला आहे, म्हणजे आता 100मधला ऑलरेडी आपण 75 किलो नायट्रोजन दिलेलं आहे. राहिलेलं जे 25 किलो नायट्रोजन आहे हे कधी द्यायचं आहे आपल्याला? 25 days आफ्टर प्लांटिंग. ओके, नेक्स्ट इरिगेशन. इरिगेशनमध्ये आपण बघितलेलं प्लांटिंग टाईममध्ये आपण बघितलेलं आहे पोटॅटो क्रॉप 2 सीझनमध्ये येतं. कोणतं 2 सीझन्स आहेत? खरीप अँड रब्बी. ओके, आता इरिगेशन बघूयात आपण. पोटॅटो इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप इन खरीप सीझन. बघा,
जेव्हा खरीप सीझन असतो तेव्हा पोटॅटो हे क्रॉप ॲज अ रेनफेड क्रॉप म्हणून आपण यूज करणार आहे. रेनफेड क्रॉप म्हणजे काय? रेनफेड क्रॉप म्हणजे जे फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असतं. ओके, पोटॅटो इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप इन खरीप सीझन अँड नो इरिगेशन इज नीडेड. बघा, खरीप सीझन आहे, ऑलरेडी रेनी सीझन आहे, त्यामुळं एक्सटर्नली नो इरिगेशन इज नीडेड फॉर पोटॅटो क्रॉप. बट नेक्स्ट पॉईंट, बट 1 to 2 इरिगेशन मे बी गिव्हन. बघा, नाहीतर आपल्याला 1 ते 2 इरिगेशन द्यावे लागणार आहेत. कधी द्यावे लागणार आहेत? इफ देर इज लॉंग ड्राय स्पेल बिटवीन 2 रेन्स. ओके, सपोज जर पाऊस लवकर सुरू झाला नाही, रेनी सीझन लवकर सुरू झाला नाही, किंवा एक आठवडाभर पाऊस पडून गेला, परत 1-1.5 महिना पाऊसच नाही आहे, आपण तसंच आपलं फील्ड ठेवणार आहे का? आपल्या क्रॉपला पाणीच देणार नाही आहे का? नाही. ओके, जरी त्यांनी इथं सांगितलं असेल खरीप सीझनमध्ये काही गरज नाही आहे तुम्ही एक्सटर्नली त्याला इरिगेशन देण्याची, पण इफ देअर इज लॉंग ड्राय स्पेल वी हॅव टू गिव्ह 1 to 2 इरिगेशन टू अवर पोटॅटो क्रॉप. Okay, in case of Rabi season, first irrigation is given immediately after the planting. बघा, फर्स्ट इरिगेशन कधी द्यायचं आहे? इमिजिएटली आफ्टर प्लांटिंग द्यायचं आहे. अँड अदर इरिगेशन्स आर गिवन 6 to 8 days इंटरवल. नंतरचे इरिगेशन किती द्यायचे? 6 to 8 days इंटरवलने द्यायचं आहे. नेक्स्ट पॉईंट, हेवी ॲप्लिकेशन ऑफ इरिगेशन शुड बी अवॉइडेड ॲज इट मे बी रिझल्ट इन डिकेइंग ऑफ ट्यूबर्स. ओके, जास्तही पाणी देऊन चालणार नाही आहे, कारण का जो पोटॅटोज आहेत हे पोटॅटोज कुठं असतात? अंडर द सॉईल असतात. जर आपण जास्त सतत जर पाणी देत असतो, 1-2-3 दिवसांनी पाणी देतोय, पाणी आहे अवेलेबल बाबा विहिरीला, देतोय पाणी, चालणार नाही. हेवी ॲप्लिकेशन ऑफ इरिगेशन मुळे काय होणार आहे? इट रिझल्ट्स इन डिकेइंग ऑफ ट्यूबर्स. ट्यूबर्स हे सॉईल सरफेसच्या खाली असतात, त्यामुळे सतत पाण्याने काय होतं? आतमधले जे मॅच्युअर झालेले ट्यूबर्स आहेत हे ट्यूबर्स काय होऊ शकतात? कुजायला स्टार्ट होऊ शकतात. ओके, आता हे बघा, हा आपण एक पोटॅटो सपोज मीडियम साईजचा आहे, आपण हा पोटॅटो सॉईलच्या अंडर सो केला. विदिन 3 months त्याची डेव्हलपमेंट कशी होते बघा. आता हा मेन पोटॅटो आहे, ह्याचे जे काही रूट्स आहेत, रूट स्टेलॉन्स आहेत, ह्याला काय झालेलं आहेत? छोटे छोटे पोटॅटोज आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर जवळजवळ हे मला वाटतं 1-1.5 महिन्याचं क्रॉप असेल. 3 महिन्यापर्यंत ह्याला वरती फ्लावर्स पण आलेले आहेत, पोटॅटोज ग्रोथ होत आहेत. म्हणजे विदिन 3 months आपलं हे पोटॅटो मॅच्युअर झालेले आहेत. आता ह्यामध्ये मी तुम्हाला ही इमेज दाखवण्याचं कारण एवढंच आहे की हे सगळे प्लांट्स ऑब्झर्व करा. हे सगळ्या प्लांट्समध्ये तुमचे लीफ आहेत हे कसे आहेत? ग्रीन कलरचे आहेत. ओके, आणि जी लास्ट इमेज आहे, ह्या लास्ट इमेजमध्ये तुमचे लीफ जे आहेत तुमच्या पोटॅटो प्लांटचे हे काय व्हायला लागले आहेत? ड्राय व्हायला लागलेले आहेत. मॅच्युरिटी सिम्पटम्स जे जमिनीच्या आतमध्ये जी काही पिकं आहेत, फॉर एक्झाम्पल पोटॅटो, फॉर एक्झाम्पल टर्मरिक, फॉर एक्झाम्पल जिंजर, हे सगळे जे क्रॉप्स आहेत ह्या क्रॉप्सचे मॅच्युरिटी सायन्स आपल्याला कोण दाखवतं? सॉईल सरफेसच्या वरती प्रेझेंट असणारं आपलं प्लांट दाखवतं. ओके, जेव्हा अजून मॅच्युअर झालेले नाही आहेत, ह्या इमेजमध्ये बघायला मिळते पोटॅटो अजून सगळे इव्हनली मॅच्युअर झालेले नाही आहेत, काही काही छोटे आहेत, काही काही अगदी व्यवस्थित मॅच्युअर झालेले आहेत. तर अशा वेळेला तुमचं प्लांट अजून ग्रीन कलरचंच असणार आहे. ठीक आहे, पण जेव्हा आतमधले पोटॅटो सगळे वेल मॅच्युअर होतील तेव्हा तुमचं वरचं सॉईल सरफेसच्या वरती असणारं प्लांट काय होणार आहे? हळूहळू ड्राय व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट इज हार्वेस्टिंग. आता जी आपण इमेज बघितली तेच आपण डिस्कस करतोय. In Maharashtra, potato crop become ready for harvesting within 3 months after planting. 3 महिन्यानंतर प्लांटिंग केल्यानंतर विदिन 3 months आपलं पोटॅटो क्रॉप रेडी होतं फॉर हार्वेस्टिंग पर्पज. नेक्स्ट पॉईंट, द पोटॅटो मस्ट बी हार्वेस्टेड ॲट राईट स्टेज ऑफ मॅच्युरिटी व्हेन लीव्स टर्न येलो अँड ड्राय. जसं आता तुम्हाला त्या इमेजमध्ये दाखवलं की राईट स्टेज ऑफ मॅच्युरिटी कधी आहे? जेव्हा व्हेन अवर लीव्स टर्न येलो अँड ड्राय, जेव्हा जमिनीच्या वरती तुमचं जे प्लांट आहे त्याचे पानं जेव्हा पिवळी पडायला लागतात आणि ते जेव्हा ड्राय व्हायला लागतं तेव्हा आपण हार्वेस्टिंग करू शकतो. नेक्स्ट पॉईंट, इफ देअर इज अ डिमांड इन मार्केट स्लाइटली अर्ली हार्वेस्टिंग मे बी डन. सपोज आता खूप जास्त डिमांड आहे मार्केटमध्ये पोटॅटोला, तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? स्लाइटली अर्ली हार्वेस्टिंग करू शकतो. नेक्स्ट पॉईंट, इरिगेशन इज withheld before harvesting and harvesting is done when soil become dry. This is unique point, this is important point. सपोज आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे,
सपोज एक 5-6 दिवसांनी आपल्याला कळायला लागलं आहे की आता प्लांट हळूहळू ड्राय व्हायला लागले आणि आपण 4-5 दिवसांनी प्लॅन करतो हार्वेस्टिंग करण्याचा, त्याच्या आधी आपल्याला नियर अबाउट 1 वीक तरी इरिगेशन तुमच्या फील्डला द्यायचं नाही आहे. इरिगेशन इज विथहेल्ड, आपल्याला थांबवून ठेवायचं आहे बिफोर हार्वेस्टिंग. आणि जेव्हा तुम्ही हार्वेस्टिंग करणार आहे तेव्हा तुमची सॉईल कशी हवी आहे, बिकम ड्राय. And harvesting is done when soil becomes dry. Okay, next point, cut the plant at ground level 8 days बिफोर द हार्वेस्टिंग. बघा, जेव्हा हार्वेस्टिंग करायचं आहे त्याच्या आधी 8 दिवस तुम्हाला काय करायचं, वरचे जे काही प्लांट्स आहेत, सॉईल सरफेसच्या वरती जे काही पोटॅटोचे प्लांट्स आहेत हे काढून टाकायचे आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट, इट इज डन विथ द हेल्प ऑफ कुदळी और पोटॅटो डिगर और बाय प्लॉविंग विथ देशी प्लाव. तर हार्वेस्टिंग तुम्ही 3 मेथडनी करू शकता. विथ द हेल्प ऑफ कुदळी, जी आपली कुदळ असते त्या कुदळाच्या साहाय्याने करू शकता, किंवा एकतर बाय युझिंग द पोटॅटो डिगर. पोटॅटो डिगर इथे एक इमेज दाखवली आहे मी तुम्हाला. ह्याला हे जे काही इक्विपमेंट आहे ह्या इक्विपमेंटला काय म्हटलं जातं, पोटॅटो डिगर. ओके, बघा, विथ द हेल्प ऑफ कुदळी और बाय युझिंग द पोटॅटो डिगर और बाय प्लॉविंग आवर फील्ड विथ देशी प्लाव. ओके, पोटॅटो डिगरच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे सॉईलच्या अंडर असणारे आपले जे काही रेडी पोटॅटोज आहेत, वेल मॅच्युअर्ड पोटॅटोज आहेत, हे आपल्याला बाहेर काढायचे आहेत. ओके, अशा प्रकारे पोटॅटोज आपल्याला बघायला मिळतील. क्लिअर. हार्वेस्टिंगचा रिमेनिंग पार्ट बघा. आता हार्वेस्टिंग केले आपण पोटॅटो डिगरच्या साहाय्याने, आपण सगळे पोटॅटोज बाहेर काढलेले आहेत. आता काय करायचं आहे, केअर शुड बी टेकन टू डग आउट द ट्यूबर्स विदाउट इंजुरी. आता आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण डगिंग आउट करतो तेव्हा आपल्याला कळत नाही आहे ना की जमिनीच्या आतमध्ये आहे पोटॅटोज नक्की कुठं आहेत, कसे लागलेले आहेत, रूट्स टेलॉनला त्या रूट्सना कसे पोटॅटोज लागलेले आहेत आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे केअर काय घ्यायची आपल्याला, जेव्हा आपण डग आउट करणार आहे तेव्हा कुठल्याही पोटॅटोजना इंजुरी होणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता जेव्हा बाहेर येणार आहेत तेव्हा आपल्याला काय करायचं आहे बघा, पोटॅटो जमिनीच्या बाहेर आपण काढले. कलेक्ट द एक्सपोज्ड ट्यूबर्स अँड क्लीनड ऑफ. आता क्लीन ऑफ करायचे आहेत. क्लीन ऑफ कसं करायचे आहेत आपल्याला, ते बाय रिमूव्हिंग द सॉईल, रूट्स अँड स्टोलॉन्स एक्सेट्रा. त्याच्यावरती जे काही मुळं आहेत, त्याच्यावरती जी काही सॉईल आहे त्या पोटॅटोजच्या वरती आलेली, ही आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे, त्याच्यावरून रिमूव्ह करायचे आहे. आपण घरी आणलेले पोटॅटोज बघतो, आपण घरी आणलेल्या पोटॅटोजना कुठं तुम्हाला सॉईल किंवा रूट दिसते का, नाही, ते क्लीन केलेले असतात. नेक्स्ट पॉईंट, द डॅमेज्ड अँड डिसीज्ड पोटॅटोज आर सॉर्टेड आउट अँड डिस्कार्डेड. एखाद्या पोटॅटोजना सपोज पोटॅटो डिगर लागला असेल किंवा कुदळीचा एखादा घाव एखाद्या पोटॅटो ट्यूबर्सवरती पडला असेल, तर असे पोटॅटोज आपल्याला काय करायचे आहेत, डॅमेज्ड पोटॅटोज किंवा डिसीज्ड पोटॅटोज, एखादा पोटॅटोला रोगच झालेला आहे, आपल्याला बाहेर काढल्यानंतर दिसतं की नाही बाबा हे सगळे एवढे छान मॅच्युअर आहेत आणि हा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, ह्याला काहीतरी रोग झालेला आहे, किंवा एखाद्या पोटॅटोवरती घाव बसलेला आहे. हे पोटॅटोज आपल्याला चांगल्या पोटॅटोमध्ये ठेवायचे नाही आहेत. हे पोटॅटोज आपल्याला काय करायचे, सॉर्ट करायचे आहेत, सॉर्टेड आउट, बाहेर काढायचे, सेपरेट करायचे आहेत आणि डिस्कार्डेड करायचे, डिस्कार्ड करायचे, घ्यायचेच नाही आहेत ते. ओके, रिमेनिंग पोटॅटोज ग्रेडेड अकॉर्डिंग टू द साईज. आता जे राहिलेले आपले हेल्दी पोटॅटोज आहेत, वेल मॅच्युअर्ड पोटॅटोज आहेत, वी हॅव टू ग्रेडेड अकॉर्डिंग टू साईज. साईजमध्ये मिडियम साईजचे कुठले ते सेपरेट स्टोअर करायचे, बिग साईजचे कुठले ते सेपरेट स्टोअर करायचे, अँड स्टोअर्ड इन अ शेड. आणि कुठं स्टोअर करायचे आहेत, उन्हात वाळवायचे नाही आहेत, कुठं स्टोअर करायचे आहेत, स्टोअर इन अ शेडी प्लेस टू अवॉइड द सन इंजुरी. जर आपण जमिनीच्या आतमधून काढलेलं आहे आणि डायरेक्ट सनमध्ये ठेवलं तर बर्निंग इंजुरीज होतात, त्याला सन इंजुरीज होतात. त्यामुळं आपल्याला आफ्टर हार्वेस्टिंग पोटॅटो स्टोअर करायचे आहेत कुठं, इन अ शेडी प्लेस. ओके, नेक्स्ट पॉईंट, द डिसीज फ्री मीडियम टू बिग साईज पोटॅटो आर सिलेक्टेड अँड स्टोअर्ड सेपरेटली फॉर अ सीड पर्पज. आता बघा, जे आपण सगळ्यात स्टार्टिंगला ह्या लेक्चरमध्ये बघितलेलं की सीड सिलेक्शन कसं करायचं, त्याच्यामध्ये पॉईंट्स होते. डिसीज फ्री असलं पाहिजे तुमचे ट्यूबर्स फॉर प्लांटिंग पर्पज, पेस्ट फ्री असले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण बाहेर काढल्यानंतर पोटॅटो आफ्टर हार्वेस्टिंग मीडियम टू बिग साईज पोटॅटोज आपण सिलेक्ट करायचे आहेत अँड स्टोअर सेपरेटली करायचे आहेत फॉर नेक्स्ट सीड पर्पज. जेव्हा आपण नेक्स्ट क्रॉप घेणार आहे पोटॅटोजचं त्याच्यासाठी ते सेपरेटली आपल्याला काय करायचे आहेत, स्टोअर करायचे आहेत. हे सगळं झालं हार्वेस्टिंग. नेक्स्ट पॉईंट इज यील्ड.
ओके. यील्डमध्ये बघा, आता इथं ॲव्हरेज यील्ड आपल्याला दिलेला आहे, महाराष्ट्राचं पण दिलेलं आहे आणि इंडियाचं पण दिलेलं आहे. ॲव्हरेज यील्ड ऑफ महाराष्ट्र इज 125 क्विंटल पर हेक्टर आणि इंडिया म्हणजे मोस्टली शिमला रिजन तिकडचं यील्ड आहे हे नियर अबाउट 200 to 300 क्विंटल पर हेक्टर. ओके. महाराष्ट्राचं यील्ड किती आहे? 125 क्विंटल पर हेक्टर आणि अप्रॉक्सिमेटली इंडियाचं यील्ड किती आहे? 200 to 300 क्विंटल पर हेक्टर. ओके.